तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे, मधात थोडंसं गॅप घेतला तर असो। तर आज मी आलेली आहे चेन्नईतल्या इको पार्कला, चटपट इको पार्कला। हाय। त्याचं म्हणणं होतं की त्याला दाखव, म्हणून मी त्याला दाखवले थोडंसं। बाहेरचा असा काहीतरी एंट्रीचा व्ह्यू आहे। इथून आता आपल्याला तिकीट काढावं लागणार, नंतर मग आतमध्ये एंट्री आहे इथून। आणि ही मनी मऊ आम्हाला सापडलेली आहे सुरुवातीला। इथे अशा भरपूर मांजरी आहेत। तर इथून एंट्री झालेली आहे आणि बाहेर म्हणजे आउटसाइड फूड इथे अलाउड नाहीये, असं काहीसं आहे। आणि एंट्री केल्या केल्या इथे असा काहीसा सुंदर असा नजारा आहे। आणि हे पाणी घाण नाहीये, स्वच्छ असं पाणी आहे। डॅम आहे हा। काची गोटी आणली नाही आपण, शोधूयात सापडली तर। ओके, तर असा काहीतरी डॅम आहे। म्हणजे चेन्नई जर तुम्हाला दोन क्षण सुखाचा श्वास घ्यायचा असेल तर इथे यायचं। हिरवळ पण दिसते, पाणी पण दिसते आणि मनाला प्रसन्न असा नजारा पण। तर इथे मी बऱ्याच वेळा येऊन गेलेली आहे। इथे खूप छान असं वातावरण आहे, कारण त्यामुळे आम्ही येत असतो सुट्टीच्या दिवशी। बेडूक मामा सापडलेला आहे आम्हाला। इथे छान अशा माशा उड्या मारत आहेत आणि थोडेसे बदकं पण आहेत। बदकं म्हणजे जे पाणकोंबडे असतात ब्लॅक कलरचे ते। आणि इकडे आम्हाला अजून एक मनू ताई दिसलेली आहे। इथे भरपूर अशा मांजरी आहेत। तर इथलं तिकीट आहे 25 रुपये पर पर्सन, जर तुम्हाला यायचं असेल तर। आणि छोटं मुलं असेल 4 वर्ष, ते माहिती नाही मला कुठल्या वयापर्यंत ते तिकीट घेणार, पण माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, तर त्याने चार्जेस घेतलेले आहेत 25 रुपये। तर लहान मुलाचं सुद्धा तिकीट घेतात। तर इथे छोटंसं असं दुकान आहे। जर समजा तुम्हाला काही खायचं असेल, बाहेरून फूड अलाउड नाही, त्यामुळे जर तुम्हाला काही खायचं किंवा पाणी वगैरे पाहिजे असेल तर इथे सर्व सुविधा आहे। त्यामुळे जर घरून काही आणलं नाही तरी टेन्शन नाही। तर इथे आपण घेतलेला आहे चहा। आणि इथे मला सापडलेली आहे तुळशीमाळ। आम्ही तुळशीमाळच म्हणत असतो, तुळशी आई बी म्हणत नसतो। आमच्या लहानपणापासून तुळशीमाळ म्हणायचं शिकवलेलं आहे आणि तेच ऐकायला पण गोड वाटतं। तर 30 मिनिटासाठी 200 रुपये, एका तासासाठी 300 रुपये आणि परत 500 रुपये, जसं वेगवेगळ्या फिशिंग टाईपनुसार वेगवेगळे चार्जेस। आणि इकडे छोट्या मुलांसाठी ते घसरगुंड्या, झोके, बदक, सगळं काही खेळण्यासाठी आहे। जर तुमच्यासोबत लहान मुलं जरी आले तरी काही टेन्शन नाही। आणि इथे खूप सारे कावळे जमा झालेले आहेत। काय सापडलं काय माहित त्यांना खायला। आणि इथे छान असा ब्रिज आहे। इथे छान असा फोटो वगैरे काढता येतात। आणि तिकडे फिश स्पॉट आहे, म्हणजे आपण तिथे बसून माशा पकडू शकतो। आम्ही गेलो होतो माशा पकडण्यासाठी, पण काय तिथं ती माशी दिसली काय आता पाण्यात उड्या मारणारी। तर आम्ही गेलो होतो तिथे, पण त्यांचा लंच टाइम होता, तर मग आमचं राहिले। हे बघा बदक। आणि इथे आम्हाला छान असं काय बोलतात, जास्वंद नाही, गौकर्णाचं फूल सापडलेलं आहे। मी घरी गौकर्ण लावलेली आहे, त्याला कधी फुलं येतात काय माहिती। आता आम्ही जात आहोत माशा पकडायला, फिशिंग करणार आहोत आम्ही। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फिशिंग करणार आहे। इथे माशी पकडणं सुरू आहे। पकडली सापडली, आली माशी। सोडून द्या, परत काय करणार, बिचारी तडफडायली। तर मग आलेली माशी आम्ही परत सोडून दिलेली आहे। आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे आम्ही घरात माशी खात नाही। त्यामुळे माशा फक्त आम्ही शौकसाठी पकडतोय आणि आलेली माशी आम्ही परत टाकून दिलेली आहे।
छोटे कासवमारच दिसलेले आहेत आम्हाला. बहुतेक त्याच्या तोंडातून पाणी या टपात पडतं. आणि इकडे आहे बोटिंग आणि आम्ही आता जात आहोत बोटिंग करण्यासाठी. तर रेडी झालेलो आहोत आम्ही बोटिंग करण्यासाठी. मागं थांब अण्णा. ते पायडलिंग नाही करता येत बाळ तुला. इथलं पायडलिंग करायचंय. शी पाणी ते मजा नाही आलता येत. नाही मजा येत नाही. पाणी शी थांब पाडशील फोन माझा. बदकं आहेत दिसत असतील तर व्हाईट कलरचे. बेट असल्यासारखं मधात आहे ते. आणि असा काहीचा नजारा आहे. ही कोणती फिश आहे? कुठली फिश आहे? हो रे, विराटच्या हट्टासाठी आलोय आम्ही इथे. आणि ती छोट्या छोट्या इवल्या इवल्या रंगीत माशा, पोपटी माशा पहिल्यांदा बघते मी आज. हो रे, हो रे बरोबर आहे. किती क्यूट दिसते ती. पांढरी पांढरी शुभ्र एकदम स्वच्छ अशी. आणि इकडे सगळे समुद्रातले प्राणी नाही, समुद्रात जे असतात जलचर प्राणी, त्या सर्वांचे ते माशा वगैरे असलेल्यांचे त्यांनी फोटोज लावलेले आहेत. आणि इथे जे छोटे मुलं येतात ना, त्यांनी जे ॲक्टिव्हिटी केलेल्या असतात त्या ॲक्टिव्हिटी ते अशी इथे चिकटवतात. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि असं आम्ही फिरलेलो आहोत. मज्जा आली, छान बोटिंग केलं, फिशिंग केलं, एक नंबर दिवस गेलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला म्हणजे कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.